नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल। इथेनॉल वाहतूक करणाऱ्या 3 टँकरने घेतला पेट। उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी येथील हॉटेल स्वराज्य समोर पार्किंगमध्ये लावलेले जय हिंद शुगरचे इथेनॉल वाहतूक करणारे टँकर क्रमांक MH43 Y8436 MH21 AB 7444 MH43 8037 या 3 टँकरने बुधवारी पहाटे 4:30 वाजता अचानकपणे पेट घेतल्याने मोठ्या प्रमाणावर आगीचा भडका उडाला। यामध्ये तिन्ही टँकर चालक आग विझवण्याच्या नादात जखमी झाले। त्यातील काहींना यशोधरा हॉस्पिटल व काहींना सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। आग मोठ्या प्रमाणावर लागल्या कारणाने चिंचोली MIDCतील अग्निशामक दलाचे फायर ऑफिसर अंभोरे, ज्योतिराम शिंदे, KT साळुंखे, VT शिंदे, आडुबगिरे, घुगे, डोलतोडे, DA रकटे, NG राठोड तसेच सोलापूर महानगरपालिकेचे अग्निशामक दलाचे कर्मचारी यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। पहाटे 4:30 वाजता लागलेली आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशामक दलाचे कर्मचारी सकाळी उशीरपर्यंत करीत होते। घटनास्थळी तालुका पोलीस स्टेशनचे PI देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI कांबळे, PSI राठोड, पोलीस PSI गंपले, कोंडीबीटचे देवकर, पाकणी गावचे पोलीस पाटील तुकाराम पाटील, महसूल विभागाचे मंडल अधिकारी स्वामी, तलाठी MN हकीम, कोतवाल दीपक चंदनशिवे घटनास्थळी उपस्थित होते। ही आग कशामुळे लागली या विषयावर नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत होत्या। पाकणी येथील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन या ऑइल पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना साखर कारखान्यांकडून हे इथेनॉल पुरवठा केले जाते। रात्री साखर कारखान्यावरून इथेनॉल घेऊन आलेले टँकर कंपनीमध्ये सकाळी खाली होत असल्या कारणाने ते पार्किंगमध्ये पार्क केले जाते, जिथे कोणत्याही प्रकारची सोय सुरक्षा नसताना वाहक चालक आपली वाहने अशा खाजगी पार्किंगमध्ये लावून अपघातांना निमंत्रण देत आहेत। या आग लागलेल्या 3 टँकरपैकी एक टँकर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनसाठी इथेनॉल घेऊन आला होता, तर दुसरा टँकर हिंदुस्तान पेट्रोलियमसाठी इथेनॉल घेऊन आलेला होता, तर तिसरा टँकर या ठिकाणी मोकळा असल्याचं समजते। परंतु 2 टँकर इथेनॉलनं भरलेले असताना तिसऱ्या टँकरमध्ये आग कशी लागली हा संशोधनाचा विषय आहे। यामागे इथेनॉल वाहतूक करणारे टँकर चालक काहीतरी इथेनॉलचा काळा बाजार तर करत नव्हते ना, अशी चर्चा घटनास्थळावर ऐकायला मिळत होती। ही घटना अतिशय गंभीर असून यामुळे इतर वाहने सुद्धा आगीच्या विळख्यात आले असते तर फार मोठी हानी झाली असती। आग विझवण्यासाठी हॉटेल स्वराजचे मालक रवींद्र शिंदे व कर्मचारी यांनी सहकार्य केले। जय हिंद साखर कारखान्याकडून घटनास्थळाला दुपारपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्यांनी भेट दिलेली नव्हती, तसेच दुपारपर्यंत या संबंधित कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याची नोंद तालुका पोलीस स्टेशनकडे झालेली नव्हती। आमचे प्रतिनिधी पांडुरंग बेलभंडारे, बहुजन आवाज न्यूज, सोलापूर। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।